घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार मित्रांनो, मी आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यात। आपण बघू शकता इलेक्शनचे झडपी इलेक्शनचे वारे सुरुवात झालेली आहे। जवळपास आज शेवटचा फॉर्म आहे, शेवट दिवस हा फॉर्म भरण्याचा। आता जवळपास 4 वाजू राहिले आणि त्यामध्ये आता आपल्या सोबत गंगापूर तालुक्यात विविध पक्षाचे कार्यकर्त्यांना फॉर्म भरलेले आहे। आपल्या सोबत आहे कोणत्या पक्षाकडून भरला? पक्षाकडून नाही का, अपक्ष भरला का? आपण बघू शकतो आज जवळपास बरेच कार्यकर्ते जमा झालेले आहे आणि आपल्या सोबत आहे शेतकरी संघटनेचे, स्वामी संघटनेचे। काय सांगाल जिल्हाध्यक्ष, काय सांगाल? आज दिलीप सखाराम थोरात यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ज्ञानेश्वर थोरात, दत्तू थोरात, मिस्त्री गणेश मिस्त्री, आम्ही सर्वजण या दिलीप भाऊच्या पाठीशी मागच्या त्यांचा फॉर्म होता। 1490 मतदान आम्ही त्यावेळेस घेतलं, परंतु त्यावेळेस आम्ही खूप दुबळ्या प्रकारचे माणसं होतो। आज आम्ही सक्षम माणसं आहोत आणि सक्षमरित्याने आम्ही जनतेसमोर जाऊ आणि जनतेच्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचे व सामान्य कष्टकरी जनतेचे प्रश्न आम्ही मांडू। दुसरी गोष्ट, जे पक्ष आहे मोठाले यांनी खूप जनतेला आश्वासन दिले, पण एकही आश्वासन पूर्ण केले नाही। ज्या वेळेस 400 रुपयाला मिश्र खताची बॅग होती त्यावेळेस कपाशीला 6000 रुपये भाव होता। आज 2000 रुपये मिश्र खताची बॅग झाली तरी कपाशीला 7000 ते 6500 रुपये भाव आहे। मक्याची तीच परिस्थिती, सोयाबीनची तीच परिस्थिती। तरी मी सर्व शेतकरी कष्टकरी जनतेला विनंती करेल की येणाऱ्या काळात ह्या मोठ्या पक्षाला जसं तुम्ही महानगरपालिकेत धूळ चारली त्याचप्रमाणे तुमच्या कष्टाच्या घामाच्या शेतकरी जनतेने यांना धूळ चाकावी अशी मी सर्व जनतेला नम्र विनंती करतो। पक्षाचा फारम घ्यायचाच नव्हता मला या पक्षाचं आवडत नाही। हे या म्हणते इतके पैसे द्या आम्हाला, तितके द्या, बँकेत द्या, लाखाना द्या, मग आम्ही तुम्हाला तिकीट देतो। मी अपक्ष भरला असे गावगाड्यातून खराब आणि मग एक मराठा लाच मारायचं काम करतो। मी मुंबईला पण कुस्ती खेळलो आहे, कुस्ती। जहांगीर पाटलाच्या ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस पाटलांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथून गाड्या नेऊन सहकार्य केलं। काय सांगला की आता आझाद मैदानाचा आनंदाचा इजरूच टाका। आम्ही सगळे आपले ग्रामीणचे खेळ खेळलो, तिथे खो खो खेळलो, कबड्डी खेळलो, कुस्ती खेळलो। आता खऱ्या अर्थानं आता तुम्हाला इलेक्शनचा खेळ खेळायचा सांगा, काय सांगा? हा, आता इलेक्शनचा खेळ तर खेळावंच लागेल ना। दादा म्हणे ज्यांना ज्याला मी त्याच्या मुठकर पाहिजे म्हणून दादा म्हणे ज्यांना तुम्हाला आरक्षणला बेदर केलं त्याच्या मुठकर पाहिजे म्हणे, तरच आपण आरक्षण घेतलं असं समजू म्हणे। आपण बघू शकता एक मराठा लाख मराठा या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आज ते जिद्दला पेटलेले आहे। मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणं, काय सांगायचं? हे सगळ्यांना आव्हान करणार आहे मराठी समाजाला का आपल्याला जे आरक्षण दादाने मिळून दिलं सगळ्यांना खंबीर एक मराठा लाख मराठा म्हणून सगळे पाठीशी उभा राहायला पाहिजे दादाच्या। आपण बघू शकतो आज गंगापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शनचे वाडेवाड सुरू झालेले आणि त्या संदर्भात फॉर्म भरायचा शेवट दिवस होता। आता बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरून झालेले आहे आणि आता बरेचसे कार्यकर्ते टोकनसाठी थांबलेले आहे। पात्रा सुपर मास्टर न्यूज चॅनल संभाजीनगर DP। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।